नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिनची सुरुवात करते। यावेळच्या सगळ्यात महत्त्वाच्या बातमीनं मुंबईतल्या पूल दुर्घटनेसंदर्भातली ही बातमी आहे। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराचं सुशोभीकरण करताना हिमालय पुलावर बसवण्यात आलेल्या आकर्षक लाद्यांमुळे भार वाढला आणि हा भार सोसण्यास असमर्थ ठरलेला पूल गुरुवारी संध्याकाळी 7:30च्या दरम्यान कोसळला असा संशय पालिकेतील काही अधिकारीच आता व्यक्त करताना दिसतात। याविषयी महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। सुशोभीकरणामुळे सीएसएमटी पूल कोसळल्याचा संशय हा व्यक्त करण्यात येतोय। सुशोभीकरण करण्याचा घाट या ठिकाणी घातला गेला। छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातल्या अनेक महत्त्वाच्या ठिकाणांचं सुशोभीकरण करण्यात आलं। त्यात हा हिमालय पुलाचा सुद्धा समावेश होता आणि त्या ठिकाणी या आकर्षक लाद्या बसवण्यात आल्या। 100 वर्षांचा हा पूल, साधारणतः 1980 सालातला हा पूल 100 वर्षांचा, साधारण 1880च्या दरम्यानचा हा पूल दुरुस्त करण्याऐवजी मात्र या ठिकाणी लाद्या बसवण्यात आल्या आणि त्यानंतर मात्र हा पूल कोसळलेला आहे। पूल दुरुस्त करण्याऐवजी सुशोभीकरणाचा घाट या पुलावर घातला गेला आणि त्यामुळे मात्र भार सोसवेन असा झाला या पुलाला आणि त्यानंतर मात्र हा पूल कोसळला असा संशय आता अधिकारी व्यक्त करताना दिसतात। एकूणच ही घटना नेमकी का घडली, कशी घडली यावरून मात्र आता परस्परांवर आरोप प्रत्यारोप होताना दिसतात। अधिकाऱ्यांवर, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे खरी, मात्र अधिकाऱ्यांनी आता मात्र सुशोभीकरणामुळे हा पूल कोसळल्याचा दाट संशय व्यक्त केलेला आहे। संध्याकाळी 7:30च्या दरम्यान, गुरुवारी संध्याकाळी 7:30च्या दरम्यान मुंबईत ही दुर्घटना घडली आहे सीएसएमटी परिसरात आणि त्यामुळे मात्र 6 जणांना हकनाक आपला जीव गमवावा लागलाय तर अनेक जण जखमी झालेत। जखमींवर सध्या जीटी आणि सेंट जॉर्ज रुग्णालयात उपचार सुरू आहे। याविषयी अधिक माहिती घेऊया आमची प्रतिनिधी स्वाती लोखंडे यांच्याकडून। स्वाती, काय अधिक माहिती या संदर्भात? एकूणच जर आपण पाहिलं तर सुशोभीकरणाचा घाट घातला गेला आणि त्यामुळे हा पूल कोसळला आता असा संशय अधिकारी व्यक्त करतायत, कितपत तथ्य आहे? लाघवी, या संशयाबद्दल आपण बोलू पण फारसं त्याच्यात तथ्य आढळत नाहीये। त्याच्या आधी आपण एक महत्त्वाची गोष्ट बोलणार आहोत, ती म्हणजे 36 तासानंतर आज सकाळी 6:30 वाजता हा रस्ता जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। मागचा जो ब्रिज आहे, जो पादचारी पूल पडल्यानंतर त्याचे तुकडे करून तो काढण्यात आला आणि त्याच्यानंतर मग ही वाहतूक सुरू झालेली आहे। अत्यंत गजबजलेला हा भाग आहे आणि अशा वातावरणामध्ये या रस्ता बंद राहणं फार मोठा मुंबईकरांना त्रास होत होता। मुंबईभरात, दक्षिण मुंबईत विशेषतः फार मोठ्या ट्रॅफिक जामला किंवा वाहतूक कोंडीला सामोरं जावं लागत होतं, पण आता मुंबईकरांना दिलासा मिळालाय। आता आपण बोलूया संशयाबद्दल। खरं तर या अशा वावड्या उठवल्या जातात त्या यासाठी कारण या ज्या असोसिएट्सवर बीएमसीने ठपका ठेवलाय। महाडमध्ये जी पूल दुर्घटना झाली, जी सावित्री नदीवरचा पूल कोसळला होता आणि त्यामध्येही अनेक मृत्यू झाले, त्याच्यानंतर पालिकेनं एक 26 ऑक्टोबरला हा कन्सल्टंट अपॉइंट केला आणि ज्यानं साधारणतः मुंबई शहरातले 39 ब्रिजेस, 1-2 नाही तर 39 पूल, मग ह्याच्यामध्ये पादचारी पूल आहेत आणि त्याचबरोबर फ्लायओव्हर पण आहेत, उड्डाण पुलं पण आहेत, या 39 ब्रिजेसचं एकंदर ऑडिट केलं आणि या ब्रिजचं विशेषतः म्हटलं तर काम दिलं गेलं। त्याच्यानंतर 2017 साली याचे वेगवेगळे टेस्ट करावे लागतात कारण हा लोखंडी पूल आहे, त्यामुळे 2017 साली याचे वेगवेगळे टेस्ट केला याच असोसिएटनं आणि 2018 साधारणतः 6 ऑगस्ट 2018 म्हणजे एक 8 महिन्यांपूर्वी हा रिपोर्ट सबमिट केला। 2 वर्षांच्या कालावधीनंतर रिपोर्ट सबमिट केला आणि तोही असं सांगितलं गेलं या रिपोर्टमध्ये की कुठल्याही प्रकारचे मेजर किंवा फार मोठ्या संरचना स्ट्रक्चरल खरं तर चेंजेसची गरज नाही किंवा बांधकामाची पुनर्बांधकामाची गरज नाही आणि त्याच्यानंतर बीएमसीचे अधिकारी हे गाफील राहिले। पण बीएमसीच्या अधिकाऱ्यांचं कुठे चुकलं तर विजिलन्स, जी विजिलन्सची टीम असते की जे आपण कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट केलेत ते काम करतायत की नाही, त्यांचं काम योग्य पद्धतीने चाललंय की नाही हे बघणं या विजिलन्स टीमचं काम असतं। त्यामुळे या विजिलन्स टीममध्ये जे 2017-18 सालामध्ये जे काम करत होते त्या अशा 2 अधिकाऱ्यांचं निलंबन करण्यात आलंय आणि त्याच्यानंतर हा जो
डीडी देसाई असोसिएट आहे त्याच्यावर पण कारवाई करण्यात आलेली आहे. त्याला आता एम्पॅनल करण्यात येणार आहे. म्हणजे पालिकेच्या ज्या कमिटीवर आहे किंवा जी कमिटी स्ट्रक्चरल ऑडिट करते त्या कमिटीवरनं हटवण्यात येणार आहे. या 39 ब्रिजेसच्या ऑडिटसाठी जो काही पैसा पालिकेनं यांना देणं अजून अपेक्षित आहे, जो उरलेला पैसा आहे तो दिला जाणार नाही. या कंपनीला ब्लॅकलिस्ट केलं जाणार आहे. अशा अनेक प्रकारची कारवाई आहे. खरं तर याच्यामध्ये मिसलेड केलं गेलं किंवा या डीडी देसाई असोसिएटकडनं जर योग्य माहिती दिली गेली असती तर कदाचित सुशोभीकरण जे आहे तेही केलं गेलं नसतं. म्हणजे जे वरचं जे क्षुल्लक लाद्या लावण्याचं किंवा रंगरंगोळीचं काम आहे. पण हीच तर गोष्ट आहे की जर आपल्याला बघून सामान्य माणसाला कळतंय की हा ब्रिज व्यवस्थित आहे, तुम्हा आम्हाला कळेल. पण हेच तर काम आहे या असोसिएटचं किंवा या ऑडिटरचं की वेगवेगळ्या टेस्ट करून आणि जाणून घ्यायचं असतं की बाबा नेमकं कुठे चुकलेलं आहे, नेमकं कुठं काय प्रॉब्लेम आहे. आणि त्यासाठीच बीएमसी यांना करोडो रुपये देते. आता सुशोभीकरण केलं किंवा रंग लावला म्हणून आम्हाला दिसलं नाही हे जर डीडी असोसिएट म्हणत असेल तो अत्यंत मूर्खपणा आहे. कारण या कामापायीच पालिकेनं करोडो रुपये दिलेत आणि अशामध्ये यांच्यावर कारवाई होईल. पण इथे प्रश्न हा निर्माण होतोय की ते 39 ब्रिजेसचं काय. तर पालिकेनं त्यांना सांगितलेलं आहे की यांचं रिऑडिट पण तुम्हीच करायचं आणि त्याचे तुम्हाला एक्स्ट्राचे पैसे मिळणार नाहीयेत. पण आता यांनी रिऑडिट केल्यानंतर जो काही रिपोर्ट येईल याच्यावर मुंबईकरांनी आणि यांनी पालिकेने विश्वास ठेवायचा का. एक छोट्या ब्रिजचं ऑडिट करताना जर एवढी मोठी चूक होऊ शकते तर एल्फिस्टन सारखा ब्रिज आहे किंवा महालक्ष्मी स्टेशन बाहेर सारखा ब्रिज आहे यांची सुरक्षितता मात्र कुठे ना कुठे वादातीत आहे. प्रश्न निर्माण झालाय. निश्चित इतर पुलांचा काय हा खरं तर प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होताना पाहायला मिळतोय. स्वाती, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण असा सविस्तर माहिती करता.